आले सर आले. ओके ओके. हां. हा. सर कुठे होतात? हा बोला. अच्छा, हे आणायला गेले. हां हां. तुम्ही नव्हतात म्हणून आम्ही थांबलो होतो. ओके ओके. महात्यागः हा. ख्रिस्तीयाब्दस्य पञ्चदशशताब्द्यां प्रायशः सर्वेपि हिन्दुभूपतयः मुघलसाम्राज्यः बलीयसः अकबरस्य आधिपत्यम् अङ्गीकृतवन्तः आसन्. हम्म. म्हणजे 15व्या शताब्दीच्या प्रारंभी प्रायशः म्हणजे काय म्हणायचं? बहुतेक. सुरुवातीला हा. बहुतेक बहुतेक 15व्या शताब्दीच्या वेळेला हा. शताब्दीत सर्वे हिंदू राज्ये मुघल साम्राज्य हा बलीयसहा म्हणजे तेव्हा मुघलांचं साम्राज्य बलवान होतं. अकबरस्य आधिपत्यम अंगीकृतवन्तः आसन आणि अकबराचे आधिपत्य सर्व हिंदू राजांनी अंगीकृत केले होते किंवा मानले होते किंवा ते काय म्हणतात ते शब्द काय आपला स्वीकारले होते. हा स्वीकारले होते. आधिपत्य स्वीकारले होते किंवा मांडलिक झाले होते. इथं बरोबर बली आहे का असा सर? म्हणजे बलाने. हा बलवान बलवान नाही, बलाने. बलाने. अच्छा, हम्म. बलाने. मग सर ह्याचा व्यवस्थित अर्थ कसा होईल? ख्रिस्ती ख्रिस्ती शताब्दी किंवा इसवी सन 15व्या शताब्दीमध्ये बहुतेक सगळे हिंदू राजे मुघल सम्राट हा अकबराच्या आधिपत्याखाली हा मांडलिक बलाने मांडलिक झालेले होते किंवा बलाने अंगीकृत झालेले होते असं. अच्छा, बलाने मांडलिक झाले होते की बलाने अंगीकृत? सर तुम्ही सांगून टाकता का पटापटा, म्हणजे होऊन जाईल, पोर्शन संपेल. बर. पुनरपि एकतमः स्वाधीनभावनायाः पुण्यप्रतीकः पुञ्जीभूतप्रतापः प्रतापः मेवाडशासक हा न स्वीचकार तस्य मुघलशासकस्य सर्वाधिकारिता. परंतु हा हा एकच हा जो आहे जो पुण्यप्रतीक म्हणजे स्वाधीन भावना म्हणजे स्वतंत्रतेच्या भावनेने पुण्यप्रतीक म्हणजे पुण्यश्लोक ज्याला आपण म्हणतो, पुंजीभूत म्हणजे तेजस्वी असा प्रतापी मेवाडचा राजा हा महाराणा प्रताप ते मुघल शासकस्य सर्वाधिकारिता न स्वीचकार. त्यांनी मुघल शासकांची सर्वाधिकारिता स्वीकार केली नव्हती. यदा कदापि यवनशासका भारतदेशे स्वशासनस्य स्थापनार्थं अत्यन्तम् अचेष्टन्त तदा तदा मेवाडशासनेन प्रतीपमेव कार्याणि कुर्वता नोज्झितम् अशेषमपि साहसबीजम्. मग जेव्हा जेव्हा मुसलमान शासकांनी भारत देशात आपल्या शासनाच्या स्थापना करण्याचे प्रयत्न केले, तदा तदा तेव्हा तेव्हा मेवाड शासनाद्वारा हां म्हणजे विरुद्ध काम प्रतिपमे म्हणजे विरुद्धच काम करणं न उच्चितम म्हणजे सोडलं नाही आणि अशेषम अपि साहस बीजम आणि आपलं साहस बीज किंवा आपलं साहस कधी सोडलं नाही असं. तर इदम कदापि म्हणजे केव्हा तरी. केव्हा तरी. हम्म. हम्म, जेव्हा सर जेव्हा थोडस किंवा हळू यदा कदा सांगा म्हणजे ना. जेव्हा केव्हा असं. हम्म. जेव्हा जेव्हा इदम मुसलमान मेवाड शासकांनी शासनम भारत देशात अद्य अपि प्रतिमानम आश्रयते समेषां संस्कृतीजुषां. हे मेवाड शासन किंवा हे मेवाडचं राज्य आज सुद्धा संस्कृती जुषा म्हणजे संस्कृतीच्या अभिमानी किंवा संस्कृतीचे जे सेवक तर त्यांच्याकरता हा प्रतिमानम आश्रयते म्हणजे त्यांना आश्रय देते किंवा त्यांच्या आश्रयाचं स्थान आहे. आज सुद्धा
मेवाडचं जे चित्तोड किंवा मेवाड जे आहे तर ते संस्कृती रक्षकांच्या किंवा संस्कृती सेवकांच्या आश्रयाचं स्थान आहे. जरी यद्यपि भारते अधुना मांडलिकम अधिप्रत्य न दृष्टिमागम गच्छते. जरी आता आधुनिक भारतात मांडलिक म्हणजे आधिपत्य आता दृष्टीपथास येत नाही. आता अद्य प्रजातंत्रीय शासनम प्रचलति. आता प्रजातंत्रीय शासन हेच प्रचलित आहे. सकले शकलिते अस्माकम आर्यावर्ते. सगळ्या आपल्या आर्यावर्त भागांमध्ये आता प्रजातंत्रीय शासनच आहे. आता मांडलिक वगैरे काही नाही असं. परंतु भारतात चक्कलिती अफगाण म्हणजे साम्राज्यस्य विनाशमिच्छितो राणासंग्रामसिंहस्य दिवास्वप्नो न मूर्तिमानम अजायत. परंतु भारतात अफगाण साम्राज्याचा विनाशाची इच्छा करणाऱ्या राणा संग्रामसिंहाचे दिवास्वप्न कधी प्रत्यक्षात आले नाही. म्हणजे काय की तो गेला पण तरी दुसरा मुसलमान आला म्हणून या अर्थाने. इब्राहम लोदी नामानम अफगाण साम्राज्यम पानिपत रणांगणे पराजित्य राणा संग्रामसिंहस्य आमंत्रणेन भारते विजिगीषुः बाबरः यदा दिल्ली साम्राज्यस्य अधिपत्यम आससाद. म्हणजे जेव्हा राणा संग्राम सिंहाच्या आमंत्रणाने भारत जिंकण्यासाठी आणि इब्राहिम लोदीला लोदी नावाचे अफगाण साम्राज्य पानिपत रणांगणात पराजित करून बाबर हं, अ, अ, बाबराने बाबर जेव्हा दिल्ली साम्राज्याचा अधिपती झाला किंवा अधिपत्य प्राप्त केलं तेव्हा संग्रामसिंहस्य निद्राभग्ना. तेव्हा सिंहाची झोप उडाली किंवा त्याचे डोळे उघडले. अनेन यच्चेतेदम अबोधि यद यवनाः मिथ एव युद्धंत क्लांताः श्रांताश्च पराजयपदम आपदयितार इति न अभावित दा न अभावित न अभावी तदा भारतवर्षे अभिनव यवनीय मुघल शासनस्य संस्थापकं बाबरं युद्धाय समाह्वयामास राणा संग्रामः. म्हणजे काय झालं की जेव्हा त्याला कळलं की आता हा नवीन यवन म्हणजे मुसलमानाचं सर खूप घाई साम्र होते हो. नाही पण हे आपल्याला हिंदी आहे ना त्याच्यावरून मराठी करू सर आम्ही. हा ते पोर्शन पण संपून गेले ना उषाताई. हो. हो आता हो, नाही होऊन घेत होणार येणार नाही बरोबर. पोर्शन कम्प्लीट होणार. तुला कसं वाटत नाही की होईल म्हणून, होणार नाही असं होणार नाही कम्प्लीट, अजून पण हे खूप टाइम डोक्यावरनं सगळं होते. गेल्यानंतर उपयोग काय? नाही एक एक पण शब्दाचा हिंदी अर्थ आहे तर ना. डोक्यात गेला पाहिजे ना. आम्हाला काही कळलं नाही ना, मी सरांना ग्रुपमध्ये विचारू शकतो, सर तेवढे उत्तर देतील आम्हाला हो ताई. आणि मग आपल्याला हिंदीवरनं सगळं समजतंय म्हणजे प्रत्येक शब्दाचा अर्थ कळतोय आपल्याला असं समजायला पाहिजे ना. नाही जे कळत नाही तेवढे विचारू शकतो ना आपण ग्रुपमध्ये. म्हणजे तुला सगळं कळतंय का असं मला विचारायचंय. नाही नाही पास झालं ना तरी होऊ दे, आपण नंतर विचारू त्यांना असं म्हणते. नाही नाही नंतर होत उषाताई नाही बाई. उषाताई सांगतो मी हा यांचा आता अप्रोच कसा आहे सांगतो म्हणजे मला जे समजतंय त्यानुसार की आता हे जे पाठ आहेत ना तर याचं मी तुम्हाला एक एक थोडक्यात असं धावतं आपण हिंदी देते समालोचन करूया. आणि याचं हे जे हिंदी हे जे आहे स्क्रिप्ट हे मी पाठवतो आणि याच्यावरनं तुम्ही वाचा. समजा काही जर मराठी. शंका असतील तर विचारा. कारण नाहीतर आता हा पाठ व्हायला 5-6 दिवस लागू शकतात आपल्याला. नाही नाही, एवढे हो 2 सर. दिवसात होईल सर. नाही का? नाही होत ते. नाही नाही एक होणार एक 2 दिवसात. हा 2 2 दिवसात होणे दिवसात नाही होणार सर, तुम्ही नाही सांगा आपण आम्ही तसे करू. वै- तर ते आपण ही पण उजळणी ह्याची करतोच आहोत ना, तेव्हा आपण एकमेकांना पण अगं विचारू पण हे शकतो. शब्दांचे अर्थच जर कळले नाहीत तर उजळणीला अर्थ काय राहिला? तुम्हाला म्हणजे मला तरी असं मला योग्य नाही वाटत. मला शब्दाचा अर्थ जर डोक्यात गेला तर मग केव्हाही रात्रीत झोपेत नाही उठवलं नाही तरी सांगू शकता येतं. पण आता पण एकच महिना जर राहिला आणि काहीच ऐका कळलं बरेच नाही, आहेत. नुसतं पुढे पुढे आणि चाललोय पण आपण धावत धावत, एकच तर ठीक महिना आहे. राहिलाय. राजधानी एक्सप्रेस जाऊ देत, माझं काही म्हणणं नाही. तर सुरू करा सर तुम्ही.
बरं सांगा. नाही नाही, तसं नव्हे. हे बघा उषाताई, मी तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करतो की काय आहे. आता तुम्ही प्रश्नपत्रिका बघितली आपली, परवा काल पाठवलेली, आज सकाळ दुपारून हो, पाठवलेली. हा. तर भाषांतरच विचारलेलं आहे, दुसरं काही विचारलेलं नाहीये. मग आता आता तेच सांगतोय की त्यांनी आता बघूया, आपण जस्ट याच्यावरचे प्रश्न बघूया. हा. एक मिनिट मी उघडतो. हा. जस्ट एक मिनिट. हा. स्वभाषया अनुवादः कार्यः. नाही, एक मिनिट. आपण 2024चं सप्टेंबर विचारलेलं आहे ना आपण. फेब्रुवारीचे. हा, फेब्रुवारीचं. ओके. हा. मग भाषांतरासाठी आहे म्हणून फास्ट चाललोय का आपण? आता सध्या आपण याच्याकरता फास्ट चालू शकताई. आता आपण दोन सध्या तीन दिवस, परीक्षार्थी म्हणून अभ्यास करूया, आता मग हा समजून हा घेऊ. हा महिना जो आहे ना, आता हा परीक्षेचा महिना आहे. आज 21 तारीख आहे, बरोबर. आणि हम्म. अजून एक महिन्यात परीक्षा येणार आहे आणि त्यात बरेच लोक आता सुट्ट्या पण होणार आहेत. तर आता हे बघा, आता सण पण आहे. हा, सण पण आहेत. हा. तर त्याच्यामध्ये आता आपण जसं मी म्हटलं होतं ना की आतापर्यंत आपण स्लो जात होतोय, ठीक होतं. आता तुम्ही हे जे 4 5 5 6 जे काय धडे राहिले असतील, तर त्याचा आता हे बघा याच्यात काय विचारलेलं आहे बघा. आता चौथा प्रश्नपत्र याच्यात काय आहे, कुठलेही 5 श्लोकांचं तुम्ही हिंदी, आंग्ल भाषा किंवा माध्यम म्हणजे मराठीत तुम्ही याचा अनुवाद द्यायचा आहे. ही सुभाषित आहेत, बरोबर. हा. नंतर सर अधस्त. डायरेक्ट चौथ्या प्रश्नाकडे जा. चौथ्या प्रश्नामध्ये तेच फक्त गद्यखंडावर आहे, हम्म, बाकीचे सगळे सुभाषित आणि याच्यावरच आहे, श्लोकांवर. बरोबर. तर आता हा चौथा हा. प्रश्न आहे. आता स्वभाषया अनुवाद हा कार्य, बरोबर. तर हो आता आता कसं करायचं. आता तुम्हाला समजा मी हे दिलं, लक्षात घ्या की तुम्हाला मी आता हे दिलं जे दिसतंय ना स्क्रीनवरती, ते. हम्म. तर त्याचं मी हम्म. संस्कृत आणि हिंदी असं जर भाषांतर तुम्हाला दिलं, तर तुम्हाला हम्म. साधारण त्याचं भाषांतर, कारण भाषांतर म्हणजे करता येईल. अनुवादच करता येईल. आणि त्यावरनं हो अगदीच एखादा शब्द खूप अडला तर तुम्ही देवी जसं हम्म. म्हणते तसं तुम्ही विचारू शकता. पण नाहीतर तुम्हाला आता हे स्वतःच्या बुद्धीने, आता जसं आता बघा, परंतु भारतात अफगाणिस्तान, आता बघा हे हे आणि हे वाचून तुम्हाला साधारण त्याचं भाषांतर कळतंय की नाही. हो हो, काही शब्दच कठीण जातात सर, बाकी काही मला मग म्हणायचं मग नव्हतं. मग मग तेच म्हणतोय. मग आपण असं करू. इनफॅक्ट मी तर आता असं म्हणतो की आजचा आता 21 तारीख आहे ना, तर तसं आपण म्हणजे हम्म. आता हे उरलेले जे पाठ आहेत ना, मी तर असं म्हणेन की नुसतं बोलण्याची पण मला तशी गरज गरज म्हणजे आता या वेळेच्या दृष्टीने, हा, टाइम लिमिटच्या, मर्यादित टाइमच्या दृष्टीने हे मी तुम्हाला एक एक करून एक एक दिवशी एक एक पाठवत जाईल. तुम्ही ते वाचा आणि त्याच्या डिफिकल्टीज विचारा. तर सकाळीच मराठीमध्ये पाठवत दिला जा, ना म्हणजे तर मग खूप, दिवसभरात वाचून होईल. तर मराठीमध्ये दिलं तर खूप सोपं होईल हो अगं, हिंदीपेक्षा. मराठी आणि हिंदी काय फरक आहे? नाही का? काय वाटतं सगळ्यांना? हिंदीत आहे म्हणजे सगळं मराठीतलं सगळं येणारच ना, नाही का? हे 5 धडे आहेत ना टोटल आता अजून व्हायचे. हो. हो. 5 धडे म्हणजे कमीत ते कमी दोन कठीण दोन आहे, दिवस हा अगदी जरा म्हटले कठीण तरी वाटतो त्या मला. 5 दुणे 10 दिवस ह्याच्यात नाही जातील. नाही, पण याचे 5 नाही लागणार विद्यार्थी. त्यापेक्षा हा याचा कमीत कमी तुम्हाला आपण ज्या जर नॉर्मल गतीने गेलो ना आपण, तर याला हा एक 5 दिवस लागतील आणि हा 25 दिवस मग आपल्या खूप ह्याच्यात जातील. 25 दिवस आणि नाहीयेत मध्ये आपल्याकडे. गणपती वगैरे आहेत, महालक्ष्मी हो. गणपती, तेव्हा क्लास पाच नसेल, मग तर काहीच होणार नाही. त्यापेक्षा फास्ट झालेलं बरं. हा सर बाकीचे धडे आहेत ना ते सोपे आहेत. त्रयः मत्स्याः आता तुम्हाला सन्मित्रम. तुम्हाला सोपे येतो, पण आम्हाला ते आम्हाला पण कठीण आहे. सरांकडून मला ऐकायचे तर हा आहेत ना. पण कठीण वाटतोय, तुम्हाला नाही नाही, सोपा उषा, वाटतोय, मग म्हणजे तुम्ही नाही नाही नाही, बाकीचे मला नाही सोपे तेवढा उषा गेल्यावरती कठीणचा वाचून सोपे घ्या. प्रश्न आहे. नाहीये उषा उषाताई. उषाताई, दुसरं आपण दुसरं असं की बरोबर बघा, जाऊया. आता आता हे बघा याच्यामध्ये 50 पैकी हा जो प्रश्न आहे ना, हा आता 10 मार्कांचा आहे 10 तुमचा. मार्कांचं. फक्त 10च हो मार्कांचा आहे, बरोबर. म्हणजे हो तुमचं हो 40 मार्कांचं तर व्यवस्थित झालेलं आहे, 80%. आता याच्यात तुम्हाला 2 ऑप्शन्स हो येतात. यापैकी कुठल्या तरी एका ऑप्शनचा तुम्हाला अनुवाद द्यायचा आहे. हा, हो. बरोबर. तर अगदी म्हणजे हा तुम्ही ऑप्शनला टाकू शकतो. पूर्ण ऑप्शनला नाहीच म्हणते मी, हे पण करा तुम्ही. पण हा. हे आता स्वतःच्या हम्म. स्वतःच्या वेळेनुसार तुम्ही करा.
आणि त्यातल्या डिफिकल्टीज तुम्ही विचारा. आता हे 5 धडे आहेत ना, माझं तर तुम्हाला असं सजेशन राहील की आपण असं करूया, या 5 धड्यांचे मी तुम्हाला अनुवाद पाठवतो. ओके, 1-2 दिवसात. हा, हम्म, या 5 धड्यांचे तुम्ही हम्म. वाचा आणि त्याच्या फक्त डिफिकल्टीज आपण फक्त डिस्कस करू, पाहिजे तर पुढच्या हा, आठवड्यात मग ते किंवा दुपारच्या क्लासमध्ये आम्ही करूच ना सर हे. हा, मग तसं फक्त करूया, मला ना चालेल. हा धडा जास्त कठीण वाटतोय, बाकी काही नाही. नाही नाही, बाकीचे पण धडे एवढे कठीण वाटत नाही. नाहीये. म्हणून हो, सरांना हा धडा घेऊ दे ना बरोबर. तर घ्या तुम्ही, म्हणजे वेळ वाया चालला. उषाताई जरा, तुम्ही जरा थोडं आपण बघूया कसं होतं ते. ओके. हा, तर कुठे कुठे हे गेलं. हा, आणि तर ते मराठी लिहून पण होत नाहीये. नाही नाही. नंतर रेकॉर्डिंग ऐकून लिहा ना. रेकॉर्डिंग ऐका आणि लिहा. हा, तर तर त्याने म्हणजे आता इथं मी लिहिलेलंच आहे त्याचं, की उस समय भारत देश में नए यौवनों के मुगल शासन के संस्थापक बाबर को युद्ध के लिए राणा संग्राम सिंह ने ललकारा समावया मास, म्हणजे युद्धाचं आव्हान दिलं. कोणी? राणा संग्राम. कोणाला? बाबराला, असं. युद्धाचं आव्हान दिलं. संग्रामसिंहस्य अपि कामना न च पूर्तिमियाय, पण संग्रामसिंहाची ही कामना पूर्ती झाली नाही. फत्तेपुर सिक्री आग्रा पार्श्वे विशालायाम युद्धभूमी महज्जन्यम अजनी, म्हणजे फत्तेपूर सुक्री आणि आग्र्याच्या मागे विशाल युद्धभूमीवर मोठं युद्ध झालं. राजपूत सैनिकही अदृष्टपूर्वा वीरता प्रदर्शिता. राजपूत सैनिकांनी अभूतपूर्व अशी वीरता प्रदर्शित केली, की जी मुघल सेना नवीन आयुध सज्ज, म्हणजे त्यांच्याकडे नवनवीन आयुधाने सज्ज होती, त्यांना सुद्धा खूप आश्चर्य वाटलं. सप्रयास अपि संग्राम साफल्यम न अलभत, अगदी खूप प्रयत्नाने सुद्धा संग्राम म्हणजे तो संग्रामसिंहाला साफल्य मिळालं नाही. जातिद्रोहिणा केनापि दुष्टेन बाबरेण सह संपर्कात अशीती व्रणाघात पीडित छिन्न 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 एक बात पाद बाहू राणा संग्राम सिंह आघातावस्थायाम एव कस्मिंश्चित सैनिके शिबिरे निष्करुणम व्यापादितः, म्हणजे आपल्याच जातीतल्या कोणी जातीतल्या दुष्ट माणसानी हा द्रोह केल्याने द्रोह, आणि तो बाबराच्या सह संपर्कात येऊन आल्याने अशीती म्हणजे 80 जखमा झालेल्या आणि एकच पाय आणि एक पाय आणि एक बाहू छिन्न झालेला राणा संग्रामसिंह, ज्यालाच आपण राणा संघ म्हणतो, त्याला त्याला आघातावस्थामुळे, म्हणजे पडलेल्या स्थितीतच कुठल्या तरी सैनिक शिबिरात निष्करुणम, म्हणजे निष्ठुर भावनेने व्यापादिता म्हणजे मारले. अस्य एकः पुत्रः अभूत तू उदयसिंह, त्याचा एक पुत्र होता, उदयसिंह नावाचा एक पुत्र होता. अयम यद्यपि पितेव अभून न ओजस्वी विरोधीरः तथापि पन्नाधातु प्रबलया प्रेरणया अयम महत्कार्यम आकर्षित. याचा म्हणजे हा जो पुत्र आहे उदयसिंह, हा जरी वडिलांसारखा ओजस्वी, वीर आणि धैर्यवान असा नव्हता, तरी पन्ना धातूच्या प्रबल प्रेरणेने याने मोठे कार्य केले. आता ही पन्ना पन्ना कोण? धातू कोण? पन्ना धातू नाही, पन्ना धातृ, म्हणजे पन्ना म्हणजे दास ती पन्ना दास धात्री दासी. हा, दाई ती दाई. दाई ती. पन्ना हा दाई. हा, पन्ना धातृ. म्हणजे दासी किंवा पन्ना धात्रीच्या प्रबल प्रेरणेने, ते आपण पन्ना धातीचा आपण हे केलाय ना एक धडा, कुठला तो, नाही का, तिने स्वतःच मूल, धडा बघितलाय. हो हो हा, हो ते नाटक नाही का त्याच्यामध्ये. हा हो हो, हा चालेल. अनेन महत् महत्कार्य आकर्षिता. हा महत्कार्य आकर्षिता म्हणजे महत् कार्यम आकर्षित, म्हणजे मोठं कार्य केलं असं. हा हा, अकार्षित. अनेन अपि माननीया या मातृरूपाया पन्नाया आदेशेन, अशा रीतीने याने माननीय म्हणजे अत्यंत मातृरूपा पन्नेच्या आदेशेनं
स्वराजपरिवारेण राजमहालय विसृष्टः, म्हणजे याला सुद्धा यांनी राजपरिवार आणि राजमहाल त्यांनी सोडला. हा. यदा जेव्हा भारतवर्षस्य प्रभाववता मुघल शासकेन सम्राजा अकबरेन चित्तोड दुर्गा आक्रांतः, जेव्हा भारतवर्षाचा प्रभावी मुघल शासक सम्राट अकबराने अकबराकडून चित्तोड दुर्ग, चित्तोडचा किल्ला आक्रांत म्हणजे आक्रमित झाला, तेव्हा त्याने पन्नेच्या आदेशाने आपला आणि राजमहाल आणि परिवार सोडला. अकबरः कायमयते स्म यत् तस्य कोऽपि कोऽप्यरिनम, अरिनम म्हणजे शत्रू, च अंगीकृता स्यात् शरण्यभावेन मेवाड शासनेन. म्हणजे अकबराती अशी कामना होती, अकबर अशी कामना करायचा की कोणी सुद्धा माझ्याशी शत्रुत्व करू नये. अरिनम, अरिनम च अंगीकृता म्हणजे शत्रुत्व घेऊ नये, आणि शरण्य भावेनं मेवाड शासेन, पण मेवाड शासनाने शरण्य भाव स्वीकार केला नाही. बहुशः अपि बोधितः उदयसिंह न मुमोच आत्मनो गौरवम, खूप खूप म्हणजे खूप वेळा बोध करून सुद्धा उदयसिंह आत्मगौरव, उदयसिंहाने आत्मगौरव मुमोच म्हणजे सोडला नाही. शरणागतम मुघल सम्राजो दुःशमनम न तत्याज असौ, याने आणि त्याने म्हणजे मुघल सम्राट त्याचं म्हणजे त्याला शरणागत होणं त्यांनी सोडलं नाही, म्हणजे शरणागत तो झाला नाही. शरणागतीचा त्यांनी त्याग केला असं. पत्करली नाही. अकबरस्य पादौ न च संवाहितौ मेवाडा अधिपतीना कदाचित, म्हणजे मेवाड अधिपतींकडून अकबराचे पाय कधीच चेपल्या गेले नाहीत. कधीही चेपल्या गेले नाहीत किंवा त्यांनी कधी त्याची पादसेवा केली नाही. एकाकिन उदयसिंहस्य गर्व चोरयितुम चित्तौड दुर्गा आक्रांतो विका विशालाभिश्च भूमी. एकाकी उदयसिंहाच्या गर्वहरण करण्यासाठी त्या चित्तोड दुर्गावर विशाल अभिष्ट भूमी म्हणजे विशालाभिष्ट भूमी म्हणजे विशाल सेनेद्वारा आक्रमण झालं. उदयसिंह बहिर्निर्गतः सपरिवारः सकुशलम, उदयसिंह सपरिवार आणि सकुशल बाहेर पडला. चित्तौड दुर्गस्य संरक्षणे महांतो भटाः मृत्युमुखम उपगताः, चित्तोड दुर्गाच्या संरक्षणासाठी मोठमोठे तिथे भट म्हणजे फार म्हणजे योद्धे मृत्युमुखी पडले. परंतु मेवाड राजेन न नमितो अकबरः न नमितः, परंतु मेवाड राजाकडून अकबराला नमन करणे झाले नाही, नमन केल्या गेले नाही. चित्तौडस्य मुघल दुर्गताम आपन्नस्यापि न मुघल शासनम स्वीचकार राणा उदयसिंह. चित्तोडाचं म्हणजे चित्तोड दुर्ग मुघलांनी आपन्नस्य म्हणजे घेतल्यावर सुद्धा मुघल शासनाचा राणा उदयसिंहाने स्वीकार केला नाही. उदयपुर इति नगरस्य निर्माण कर्मणी सच व्यापृतः, तो उदयपूर किल्ला घेतला यांनी हो मुघलांनी. हो हो आणि त्यांनी मग नवीन उदयपूरला आपली नवीन राजधानी स्थापन केली. असं आहे. अस्य शक्तिसिंह प्रतापसिंहादयः पंचपुत्रा आसन. याला शक्तिसिंह आणि प्रतापसिंह आदी 5 मुलं होती. कोणाला? उदयसिंहाला. आता हा जो प्रतापसिंह आहे ना, हाच बहुतेक राणा प्रताप आहे. एकदा कश्चिद असी विक्रेता राजसभायाम एव असी विक्रेतुम आगात असी. एकदा कोणी असी म्हणजे तलवार, असी विक्रेता, असी म्हणजे तलवार.
आपण जे असीधारा व्रत म्हणतो ना, म्हणजे तलवारीवर, हा तसं असी विक्रेता म्हणजे तलवार, तलवारी हा विकणार. हा तलवार विकणारा राजसभेमध्ये तलवारी विकण्यासाठी आला. न च तस्य परीक्षणाय कोऽपि प्रस्तुतः संभवत. तेव्हा त्याच्या परीक्षणासाठी तेव्हा कोणीच नव्हतं. म्हणजे सगळे शूरवीर बहुतेक युद्धावर गेले असतील किंवा काय. यदा सर्वे परस्परम मुखम मुखम अवलोकमाना अवर्तन्तः. आणि जेव्हा सगळे परस्परम म्हणजे एकमेकांच्या तोंडाकडे बघायला लागले, तदा तेव्हा सहसा सहजच बालका शक्तिसिंह समुवाच स्वपितरम. तेव्हा सहजच तो बालक, शक्तिसिंह बालक आपल्या वडिलांना म्हणाला, तात पादाः म्हणजे वडील, अहम अवलोकयिष्यामी खड्गस्य निशिताम धाराम. या खड्गाची म्हणजे निशिताम धारा म्हणजे तीक्ष्ण पात मी बघतो. इति ब्रुवन तर पादाहा म्हणजे काय ह्याचा अर्थ? म्हणजे चरणपाद म्हणजे पितृकमल, पितृचरण असं. तातपादा अच्छा. हा म्हणजे वडिलांना म्हणायची अशी पद्धत आहे. चरण म्हणजे पितृपाद, भगवत पाद म्हणजे असं आपण त्यांच्या पायांना संबोधन करून बोलायचं असं. तातपादा म्हणजे हा पितृचरण कमला असं, पितृचरणांनो असं. इति ब्रुवन् एव कुमारः शक्तिसिंहः निजांगुली चकर्तासीना. असे म्हणून कुमार शक्तिसिंह स्वतःचं बोट, स्वतःची अंगुली कापता झाला, तिच्यावर कापता झाला. उदयसिंह सपरिषद न परन बुबोध बालकस्य शौर्यम. उदयसिंह आणि ती राजसभा यांनी कोणी त्या बालकाच्या शौर्याविषयी कोणी बोललं नाही. म्हणजे त्यांनी उगीच आगाऊपणा केला असं सगळ्यांना वाटलं असणार. निस्सारितः अपि सचिवानाम आग्रहेण शक्तिसिंह न राज्यात न बहिष्कृतः. म्हणजे निस्सारित म्हणजे त्याला बाहेर तर हाकलून दिलं, म्हणजे त्याला बाहेर तर काढलं, पण सचिवांच्या आग्रहाने शक्तिसिंहाला राज्यात पासून बहिष्कृत मात्र केल्या गेलं नाही. पण म्हणजे काय? त्यांनी उगीच आगाऊपणा केला होता ना, स्वतःचं बोट कापून दाखवायचा. कोणी सांगितलं होतं त्याला हे असं. काले त्याला मत म्हणजे राजसभेच्या बाहेर काढलं. हो, पण राज्याबाहेर नाही काढलं. का हा सर ते ब्रुवन एव असं आहे का ब्रुवन न एव आहे, डबल न आहे? ब्रुवन्न एव इथे ब्रुवन न एव इथे ब्रुवन म्हणजे नुसतं म्हटलंच नाही त्यांनी, तर नुसतंच न म्हणता इथे ब्रुवन न एव म्हणजे असं नुसतं न म्हणता, असं फक्त म्हणूनच नाही, तर त्यांनी स्वतःची उंगली पण कापली असा. नंतर काले मते म्हणजे काही काळानंतर एकस्मिन अन्नी म्हणजे एका दिवशी द्वौ अपि भ्रातरौ, द्वावपि म्हणजे दोवौ अपि भ्रातरौ आखेटाय आरण्यान्यविशताम. आखेट म्हणजे काय? मागे झालाय आपला शब्द. आखेट म्हणजे शिकारीसाठी. शिकारीसाठी अरण्यात गेले. द्वाभ्याम एक एव वराहो व्यापादितः. दोघांनीही एकाच वराहाला, डुकराला मारलं. समुत्सुकौ द्वौ अपि मयायम इति ब्रुवन्तः सुतीव्रम अयुद्धयताम. आणि खूप उत्साहाने दोघं सुद्धा हा माझा आहे, हा माझा आहे असं म्हणून खूप युद्ध करायला, तीव्र असं युद्ध करायला लागले. सार्धम एताभ्याम अवभूत भूदत्तव एतयोः पुरोहिता स्थविरताम आप. स्थविरः ताम आप असं पाहिजे. म्हणजे त्या पुरोहिताचं नाव स्थविर असं होतं. तर म्हणजे
अं, अं, सार्धम एताभ्याम हे यांच्यासह आलेल्या हं, यांचा पुरोहित स्थवीर त्यांना म्हणाला, नो अपि स तत्वावर्तत. नहा अपि सहा तत्वौ आवर्तत. याचा अर्थ मला कळला नाही नीट. हा, सहा तो विबोध्य न साफल्यम आपेदे. त्यांनी त्यांना विबोध केला म्हणजे सांगितलं, पण काही त्याला सफलता काही लाभली नाही. क्षतविक्षत देहा वास्ताम द्वौ अपि वाहा ताम द्वौ अपि. म्हणजे त्या दोघांचेही देह हा क्षत म्हणजे क्षतविक्षत म्हणजे लथपथ असे झाले देह त्यांची. न जाणे उभ जखमानी. रक्ताने क्षतविक्षत म्हणजे जखमा. जखमांनी हो. जखमा म्हणजे त्यांच्या देहावर म्हणजे खूप जखमा झाल्या. हा न जाने उभयोर्मध्ये कहाश्च जेष्यती कहाश्च यमसदनम एष्यती. म्हणजे या दोघांमध्ये कोण आता जिंकेल, कोण यमसदनाला जाईल, हे कोणीच जाणू शकत नव्हतं. न जाणे समुत्थापित कुंती न मेनाते तस्य पुरोधसः वचांसी तो. समुत्थापित कुंती म्हणजे अर्थ दिलाय मला वाटतं खाली की कुंतव आहे सर ते. कुंतव. कुंतव. हा, कुंतव आहे ते, कुंती नाही. कुंती नाही, कुंतवच पाहिजे कारण ते द्विवचन. दोन. स्थापित आहे, स्थव नाहीये, समुत्थापित आहे. ते झालं. समुत्थापित म्हणजे उत्थापित म्हणजे उचललेले, म्हणजे जोरदार वरती उचललेले भाले. हा असं त्यांनी एकमेकावर सारखे उगारलेलेच होते. कस्यापि यमसदने प्रवेश आवश्यक एवं. कोणाचा तरी मरणं किंवा कोणीतरी यमसदनाला प्रवेश करणं आवश्यकच राहिलं. एवं मेवाड राजस्य हितम आभवयन प्रहरतः अपि अनयोः अंतरालम आविष्टः पुरोहितः. हे मेवाड राज्याच्या हितावर प्रहार करणार आहे असं अंतरालम आविष्टः म्हणजे त्यांचा तो पुरोहित आहे ना, अंतरालम म्हणजे त्यांच्या मध्ये गेला स्थवीर तो. प्रवेशात पूर्वमेव सहा पुरोहिता उच्च अघोषत. आणि त्यांच्या त्या दोघांमध्ये घुसण्याआधी त्या पुरोहितांनी उच्च स्वरात अघोषत घोषणा केली. द्वयोरपी मध्ये दोघांच्या सुद्धा मध्ये कतरस्य अपि विनाशेन मेवाडस्य दुर्भाग्यर्वादिष्यते. दुर्भाग्य ना ते दुर्भाग्यर्वादिष्यते. न च दुर्भाग्यम दुर्भाग्यम वर्धिष्यते का? वर्धिष्यते. बरोबर, वर्धिष्यते म्हणजे दोघांच्या मधल्या एकाच्याही किंवा कोणाच्या तरी विनाशाने मेवाडचं दुर्भाग्यच वाढणार आहे. न च अपेक्षेष्यती ते काय कमी होणार नाहीये असं. मन्ये एकलिंगस्य भगवतो अनुकंपया म्हणजे एकलिंग त्या राजपुतांची देवता म्हणजे शंकराला ते एकलिंग भगवान एकलिंगाच्या दयेने विरहितानंदा मंदा भवती वाम मेवाड माता स्वर्गादपि गरीयसी. म्हणजे मी मानतो की म्हणजे ही जी भगवान एकलिंगाच्या कृपेने विरहित आनंद विरहित किंवा मंद झालेली मेवाड माता ही स्वर्गादपि गरीयसी स्वर्गापेक्षाही श्रेष्ठ आहे. ममा सुदान एव युवाम विरमेताम. आणि मम असुदानेन म्हणजे माझ्या प्राणत्यागानेच युवाम हे तरुण विराम करतील. तथा एव अहम कृत्वा जन्मभूमे आनृण्यम उपगच्छामी. म्हणून मी आता तसंच करतो आणि
जन्मभूमीच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी जातो किंवा मुक्त होतो असं. स्वर्गीया मेवाडिया वीराः किं कथयितारो भविष्यन्ति अवलोकमाना युवयोः घोरजन्यम आम विदध्याता मसृजा मेवाड मातुर मस्तके तिलकम. हा, मी म्हणजे अशा प्रकारे मी जन्मभूमीचं म्हणजे ऋण फेडतो असं. आणि स्वर्गातले म्हणजे मेवाडचे वीर काय म्हणतील, हा, की या या युद्धानेच मेवाड मातेला तुम्ही तिलक लावणार का, असं. सर पुरोहितस्य म्हणजे नक्की काय म्हणायचंय? म्हणजे तो स्वतः त्यांच्या मध्ये पडतो आणि तो आता मरतो. म्हणजे तो मरणार आता हो, पुरोहित. हा. आणि म्हणून या धड्याचं नाव आहे महात्याग. पुरोहितस्य शरीरम उभयतः कुंताभ्याम चिछिद्दे. पुरोहिताचं शरीर दोघांच्याही भाल्यांनी छिन्न विछिन्न झालं, छेद म्हणजे तोडल्या गेलं. क्षणाद ऊर्ध्वम एव गतासुरभूत सहा महान पुरोधाहा. आणि क्षणार्धात ते महान पुरोहित, तो महान पुरोहित गत झाला. तस्य मुखम तेजसा शांत्या च संवलितम अभवत. त्याच्या मुखावर तेज आणि शांती होती. द्वयोः अपि कुंतौ शरीरस्थौ न बहिर आगती. दोघांचे भाले जे शरीरात घुसलेले होते ते बाहेर आले नाहीत. आम द्वौ अपि भूपपुत्रौ सुलुंटितो पीडितौ हृत सर्वस्वौ म्लानमुखौ बहुलम आक्रोशम चक्रतुः. मग त्या दोघांनीही ते दोघही राजपुत्र सुलुंटित म्हणजे लुटले गेलेले, पीडित झालेले, सर्वस्व हरण केलेले, म्लानमुख आणि खूप आक्रोश करायला लागले. विसन्यौ तौ कदा निलयम आगतौ इति न शक्नोति कोपी वक्तुम. म्हणजे असे ते विसंज्ञ झाले. कदा निलयम आगतौ, ते कधी घरात आले, की आलेच नाही, की येऊच शकले नाही, हे कोणी सांगत नाही. आहु तस्या एव महाभागस्य अपूर्वोत्सर्गेण मेवाड. हे काय मेवाड घरैव नाही, काय शब्द आहे हा? धरैव. धरैव. हा, मेवाड धरा इव असं असेल. मेघाड धरा इव नाही किंतु भारतीयानाम अमृता